शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली, महाराजांनी सुरत लुटली म्हणणं अयोग्य, शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? टीव्ही9च्या महासंकल्पामधून फडणवीसांचा सवाल. देवेंद्र फडणवीस मोदी आणि शहांना घाबरतात म्हणून शिवरायांनी सुरत लुटली हे बोलण्याचं फडणवीसांमध्ये धाडस नाही, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर. शिवरायांनी सुरत लुटली हे इतिहासकारांचं मत, काँग्रेसनं कधी इतिहास बदलला नाही. फडणवीसांच्या चुकीच्या अभ्यासाची चुणूक दिसली, नाना पटोलेंची टीका. तर फेक नरेटिव्हमध्ये फडणवीस एक्सपर्ट असाही टोला. मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूहात शिरायचं कसं आणि बाहेर पडायचं कसं हे माहिती. टीव्ही9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. सरकारनं जरांगींना दिलेली आश्वासनं आम्हाला माहितीच नाही. सरकार कोणाच्या बाजूनं हेच महाराष्ट्राला माहित नाही. सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा, जयंत पाटलांकडून स्पष्ट. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नाही, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. टीव्ही9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं विधान. राज्यातील सरकारचा शेवट जवळ आलाय, बदलापूर घटनेत कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारचं अपयश. तर मालवणची घटना सरकारमधील भ्रष्टाचाराचं उदाहरण, नाना पटोलेंची टीका. शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही. टीव्ही9 मराठीच्या महासंकल्पमध्ये फडणवीसांचं विधान. सर्वेतून काँग्रेसनं ठाकरेंना जागा दाखवली, फडणवीसांची टीका. सीएम पदासाठी पवारांच्या मनात फडणवीसांचंही नाव नाही, आदित्य ठाकरेंचा टोला. तर सीएम पदासाठी भाजप वरिष्ठांच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही, आदित्य ठाकरेंची टीका. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, राजापूर, खेडमध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा. सीएनजी पंपावर जवळपास अर्धा किलोमीटर वाहनांच्या रांगा. ऐन गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना फटका.